ते सांगतात की ते 5 वर्ष एका ठिकाणी काम करत होते आणि त्या 5 वर्षामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही, पण ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये, गेल्या महिन्यामध्ये 8 तारखेला त्यांना असं कळलं की त्यांच्या जॉबमधलं जे लोड आहे, जे काम आहे ते कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी काय केलं की लोकांना कमी करण्याला सुरू केलं. तर त्यांना देखील 8 तारखेला त्यांना समजलं की त्यांना काढून टाकलेलं आहे जॉबवरून. तर ते म्हणतात की 8 तारखेपासून ते 3 आठवडे ते शोधत होते कामाच्या, ज्या ठिकाणी कुठे ते जात होते फोन करत होते, त्यांना असं सांगण्यात येत होतं की तुम्हाला नोव्हेंबर नंतरच जॉब मिळू शकतो, नोव्हेंबर नंतर आम्ही तुम्हाला फोन करू. पण ते बहीण सांगतात की मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवून होते. ते म्हणतात की 25 ऑगस्ट रोजी सोमवारी ज्यावेळेस ते चर्चमध्ये आले, शेवटच्या प्रार्थनेनंतर ते चालले होते, पण तुम्ही त्यावेळेस म्हणाला ज्यांचा जॉब गेलेला आहे त्यांनी हात वरती करा. तर सिस्टर सांगतात मी हात वरती केला आणि मी स्वीकारलं की प्रभू ती मी आहे आणि तू माझा जॉब मला परत मिळवून देशील. आणि परमेश्वर चमत्कार या बहिणीच्या जीवनामध्ये केला. त्याच आठवड्यामध्ये 4 दिवसाच्या आत त्यांना सुंदरच्या जॉबनी परमेश्वरने आशीर्वादित केलेलं आहे. सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात, सर्व साक्षींसाठी. हालेलुया. येशू सोडणार नाही तुम्हाला. हालेलुया. मला ते 5 वर्ष केलेलं काही वाटत नाही, पण त्याहून चांगलं दिलं देवाने मला. आमेन. Praise God. आमेन. Bless the Lord. हालेलुया. Thank you Jesus. हालेलुया. 12 वर्षामध्ये त्यांना खूप वेळा गर्भधारणा झाल्या, पण प्रत्येक वेळा 3 महिन्यातच मिसकॅरेज त्यांना होत होतं. आणि ते सांगतात की सर्व मेडिकल जगतामध्ये जेवढं काही आहे आणि त्याच्या बाहेर पण जेवढं काही त्यांनी सगळं केलं, पण त्यांना काही फरक पडत नव्हता. गोळ्या वगैरे खाऊन ते म्हणतात माझं शरीर खराब होत चाललं होतं, पण आम्हाला संतान काही प्राप्त होत नव्हतं. आणि त्यांना 2 वर्षापूर्वी एका ब्रदरनी आपल्या चर्चबद्दल सांगितलं आणि ते शनिवारच्या एका सभेमध्ये इथं आले. त्यांनी वचन ऐकलं आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही बोललेली एक लाईन त्यांना जास्त टच झाली. ते म्हणजे जे कोणतं कपल जोडपं संतानासाठी प्रार्थना करत आहे, प्रभू तुम्हाला आशीर्वाद करत आहे. या दोघांनी ताबडतोब ते स्वतःसाठी स्वीकारलं आणि त्या दिवसापासून रेग्युलरली प्रत्येक शनिवारच्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये ते तुमच्यासोबत सहमत होतच गेले. आणि नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांना गर्भ राहिला. त्याच्यानंतर पण ते फेथफुली येत होते चर्चमध्ये, त्यांनी प्रार्थना करणं सोडलं नाही. आणि आज 10 महिन्याचं छोटंसं बाळ घेऊन, पुत्र संतान घेऊन आज ते देवाच्या मंदिरी साक्ष देण्यासाठी आलेले आहेत. आमेन. तो क्या बोलना है आपको? यीशु ने हमारे जीवन में बहुत बड़ा कार्य किया है, जो कोई नहीं करके दिखाया, वो यीशु ने करके दिखाया हमारे जीवन में. 2 गुंठा जगह भी गांव में ले लिया, हमें रहने का भी कुछ नहीं था. यीशु ने हमारे जीवन में बहुत बड़ा कार्य किया. हालेलुया. Praise God. Praise Amen. God. God bless you. गॉड ब्लेस यू. बहन का नाम अंजलि है और ये उनकी 2 महीने की बच्ची है. वो कहते हैं कि अचानक उसे बहुत ज़्यादा बुखार आने की वजह से उसकी आंखें पूरी तरह से सफ़ेद हो चुकी थी. जब वो अस्पताल गए तो डॉक्टर ने कहा ये फीट के सिम्टम्स है और आपको तुरंत ही आईसीयू में एडमिट कराना पड़ेगा. और आईसीयू का खर्चा 20,000 रुपये था. लेकिन उन्होंने इस दौरान प्रभु यीशु से प्रार्थना की, प्रभु यीशु से दया मांगी. और जब वो दूसरे अस्पताल गए, दोबारा उसका चेकअप करवाया तो सारे रिपोर्ट्स नॉर्मल है और बच्ची पूरी तरह से सुरक्षित है. इसलिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. हालेलुया. प्रभु महान है ना. आमेन. Bless the child of our Thank you, Jesus. Jesus. Bless him. Thank you, Lord.